हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भगवद्गीता चॅलेंजमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत आजचा श्लोक. भगवंता, आज कुठला श्लोक आहे माझ्यासाठी? कृपया मला प्लीज गाईड करा. तर अध्याय आलाय, तिसरा अध्याय, श्लोक क्रमांक 30. याच्यात भगवंत म्हणतायत, मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. मयि म्हणजे माझ्या ठिकाणी, सर्वाणी म्हणजे सर्व प्रकारच्या, कर्माणी म्हणजे कर्मे, संन्यासस्य म्हणजे पूर्णपणे त्याग करून, अध्यात्म आत्म्याच्या पूर्ण ज्ञानाने, चेतसा भावनेद्वारे, निराशीही म्हणजे लाभेच्छारहित, निर्मम म्हणजे स्वामित्वाची भावना न ठेवता, भूत्वा म्हणजे याप्रमाणे होऊन, युद्धस्व म्हणजे युद्ध कर, विगतज्वर म्हणजे आळशी न होता. म्हणून हे अर्जुना, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून, लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर. इथे भगवंतांनी किती साऱ्या गोष्टी एका श्लोकात कंडेन्स करून सांगितल्यात. पहिली गोष्ट म्हणजे मयि सर्वाणि कर्माणि, तू जी पण दिवसभरातली कर्म आहेत, जे पण दिवसभरात काम होणार आहे, ते सगळं भगवंतांना अर्पित कर. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा. संन्यस्य म्हणजे पूर्णपणे त्याग करायचा. आता पूर्णपणे त्याग करायचा, कसला त्याग करायचा? तर सर्व प्रकारच्या कर्मांचा त्याग करायचा नाही. त्याग कसला करायचा? लाभेच्छा न ठेवता, की मी हे काम केल्याने मला हे फळ मिळेल, फळाची इच्छा काढून टाकायची. आणि स्वामित्वाचा दावा नाही करायचा, की हे माझं आहे, माझ्यामुळे झालंय, मी केलंय, दावा नाही करायचा. आणि आळस सोडून देऊन, अजिबात आळस न करता युद्ध कर. प्रत्येकाचं आपापलं युद्ध वेगळं असतं. मी गृहिणी आहे, माझं युद्ध घर सांभाळणे, घराची नीट काळजी घेणे, घरात काय हवं नको ते बघणे, घरातल्या लोकांची काळजी घेणे असं आहे. माझा मुलगा विद्यार्थी आहे, त्याच्यासाठी युद्ध म्हणजे अभ्यास आहे. माझा नवरा ऑफिसला जातो, त्याच्यासाठी ऑफिसमध्ये होणारं युद्ध ते युद्ध आहे. सो आपल्या प्रत्येकाचं युद्ध वेगळं आहे. तर प्रत्येकाने काय करायचं आहे? आपली सगळी कर्म जी आहेत ती भगवंतांना समर्पित करायची आहेत. कुठलीही लाभेच्छा न ठेवता, कुठलेही निराशीर निर्ममो, कुठलेही स्वामित्वाचा दावा न करता, युद्धस्व विगतज्वर. विगतज्वर म्हणजे आळशीपणा सोडून देऊन युद्ध करायचं आहे. तर हा झाला आपला श्लोक आजचा. आणि मग तुम्हाला कुठला श्लोक येतो ते मला नक्की कळवा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.